षटकांसाठी चला 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा टायमर सेट केलेला आहे आणि 25 मिनिटात 5 षटकं पूर्ण करावीच लागतील. वीस मिनिटं 4 ओव्हर ना. चला 20 मिनिटं 4 ओव्हर्स पूर्ण करायचे आहेत. फक्त रेफरलला टायमर स्टॉप होईल. हा एक लूप होल आहे. अन्यथा कुठलाच टाईम स्टॉप होणार नाहीये, लक्षात घ्या. फक्त रेफरल जेव्हा येईल तेव्हाच टायमर स्टॉप होणार आहे. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत फार एंड निहाल तुसामत. पहिला बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केलंय, गॅप मोठा आहे आणि पहिल्याच बॉलवर 4 धावांची छाप स्कोरशीटवर पाडतोय फलंदाज दिलीप वर्मा. चौकार, 4 धावा. या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये दिलीप वर्मा आहे आणि त्याचमुळे या लेंथ बॉलला ऑन साईडला टर्न करताना टिपिकल पॉवर प्ले मध्ये बॅटिंग कशी हवी आहे त्याचं प्रमाण देताना आपण दिलीप वर्मा यांना पाहिलं आणि पहिल्याच बॉलवर तो प्रतिकार स्पष्टपणे दिसून आला धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनचा. पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे 3:25 मिनिटांनी. हो, उलटा खेळलाय. रिव्हर्स स्वीप आहे, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स आहे, बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. 6 नंतर आता एकंदरीत वेगानं धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न दिसतोय. पहिल्या चेंडूवर 4, पुढच्या चेंडूवर 6. 2 चेंडूचा खेळ संपला. धीरेनभाई शाह जसा मागच्या सामन्यामध्ये 90 ओलांडताना पाहायला मिळाला होता, जर असाच खेळ राहिला तर या 5 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये 80 धावा सुद्धा ओलांडल्या जातील. पण पाहूया निहाल तुसामत ज्यांचा पर्याय पहिल्या षटकासाठी राखून ठेवला होता. निहालने आतापर्यंत 2 चेंडूंत 10 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली सुरुवात दिलीप वर्माची. प्री डिसाइडेड स्ट्रोक त्यांनी खेळला होता. अगोदरच त्यांनी ची जागा बनवली होती. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्यांचा दिसून आला होता आणि काय कॉन्फिडन्स आहे. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 10. पुढचा बॉल निहाल. यावेळेस गती परिवर्तन. बॉल हवेत होता काही काळ. शॉर्ट स्टॉपला क्षेत्ररक्षक पोहोचले अगदी सचिन ढवळेंच्या मागे, पण तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली. प्रयत्न अतोनात केले होते. हा सामना जिंकण्यासाठी विकेटचा शोध घ्यावा लागेल. अगोदर 2 चेंडूंवर जेव्हा धावांची रसद भरतोय फलंदाज दिलीप वर्मा, त्यांना बाद करण्यासाठी दोन्ही क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न कमालीचे होते. पण दरम्यान ही एक सिंगल ऍड होईल धावफलकामध्ये आणि धावसंख्या पोहोचते धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनची. 11 धावा 1 गडी बाद. 3 चेंडू तर आपण पाहिले तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनेच गेलेले आहेत. पण दोन्ही पहिल्या षटकात 3 बॉल्स बाकी आहेत आणि स्ट्रायकर रेटला पहिल्यांदाच या डावामध्ये पप्पू रामगुडे म्हणजेच अविनाश रामगुडे ज्यांना मिस्टर नॉटआउट या नावाने ओळखलं जातं. कित्येक वर्षांची क्रिकेटची तपश्चर्या त्यांची आपण पाहतो. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांचा तो खेळ सातत्याने त्यांच्या चाहत्यांना भारावून सोडतो. ते स्ट्रायकर एंडला. पण पाहूया निहाल त्यांचा आव्हान कसं स्वीकारतोय. ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क होतोय, बॉल फाईन लेगला जातोय. या डावाची सुरुवात पप्पू रामगुडे 4 धावांनी करतायत. धावसंख्या पोहोचते बिनबाद 15. दुपारच्या सत्रात स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. म्हणजे नाणेफेक जरी पराभूत झाले तितका तो नुकसान नाही आहे असंच कुठेतरी आतापर्यंत धीरेनभाई शाहचे दोन्ही फलंदाज ठणकावून सांगतायत. या अगोदर दिलीप वर्मा यांचा तो स्फोटक खेळ आपण पाहिला आणि त्यामागोमाग पप्पू यांनी देखील तशीच चौकाराची हजेरी मैदानात लावलेली आहे आणि त्याचमुळे धावसंख्येचा वेग काय मंदावत नाहीये. फलंदाज कोणीही स्ट्रायकर एंडला असू द्या, धावसंख्येचा वेग तसाच राखण्यात आलेला आहे. पुढचा बॉल निहाल. हवेत आहे, संधी आहे. आता फलंदाज बाद होईल का? सोपा झेल आहे. श्रीकांत बॉल खाली आलाय आणि आता पहिला फलंदाज पप्पू रामगुडे बाद झालाय. धक्का बसतोय पहिला धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला. व्हेरी वेल जज कॅच बाय श्रीकांत. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल उंच हवेत आणि त्यानंतर फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक श्रीकांत होते. बघा जास्त काय मेहनत करावी लागली नाहीये. सोफा जेल के त्यांनी कंप्लीट केला आणि पप्पूचा विकेट निहाल तुसामत यांनी मिळवला आणि आता पहिला धक्का धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला. निहाल आपल्या गोलंदाजीची वापसी करतो. त्याला फलंदाजांनी देखील घाई करायचे. फक्त क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी टाइम लिमिट नाही आहे, तर फलंदाजांनी सुद्धा ती घाई करायची. सातत्याने आम्ही त्या सूचना देत राहू. बघा ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते. स्टंप टू स्टंप अटॅक निहाल तुसामतचा आणि त्या बॉलला
खेळत असताना शफल झाल्यामुळे ती पोझिशन घेता आली नाही. बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल शॉट फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये. बबलू खामकर वॉटर ट्रॉफीमध्ये चांगलाच खेळ बबलू खामकर यांचा पहिला मिळाला होता. बेस्ट बॅटरची देखील त्यांनी मॅन ऑफ द सिरीजची टू व्हीलर बाईक त्यांनी जिंकली होती. चांगला खेळ सादर करत असताना फलंदाजीचा वरचा स्तर त्यांचा आपण पहिला मागच्या महिन्यामध्ये वॉटर ट्रॉफीच्या माध्यमातून पाहूया. आता या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये या मालिकेमध्ये कसा खेळ धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघासाठी खेळला जातोय. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 15. एक गडी बाद. निहाल तुसाबत ओव्हर द विकेट राईट बॅटरसाठी. स्लाइस केले बॉलला. गल्लीला क्षेत्ररक्षक आहे. नॉन स्ट्रायकर्स एंडला थ्रो, पण निहाल यांनी बॉल जज करून थ्रो करण्यासाठी अप्रोच दाखवला होता, पण त्यांचा प्रतिकार तितकासा योग्य नव्हता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. डॉट बॉल येतो 6व्या चेंडूवर. धावसंख्या 15. एक गडी बाद. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. चला एंड चेंज झालाय, पण क्षेत्ररक्षण देखील लगेच सेट करून घ्यायचंय. सचिन डबलेज प्रहार 11 या संघाकडून क्षेत्ररक्षण लगेच सेट करून घ्या. यानंतर अजूनही कित्येक सामने राहिलेले आहेत आणि म्हणूनच प्रत्येक सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळता यावा त्यासाठी आपण ती तरतूद केलेली आहे, ते नियोजन केलेले आहे, ती योजना आखलेली आहे. आपल्या वतीने तसाच सहकार्याचा भाव आम्हाला मिळेल हीच अपेक्षा. बॉलिंग ट्रॅकवर विशाल निगोट येत आहेत सेकंड ओव्हरसाठी. विशालने मागच्या सामन्यामध्ये काय कमालीचा खेळ सादर केला होता. 4 विकेट्स घेत असताना तितकाच चांगला फलंदाजीचा खेळ. 15 धावा त्यांनी बनवल्या होत्या. अष्टपैलू खेळ सचिन डबलेज प्रहार 11 या संघासाठी मागच्या सामन्यामध्ये विशाल निगोट यांनी खेळला आणि म्हणूनच एक मिस्ट्री एलिमेंट प्रॉफिटेबल ॲसेट आहे सचिन डबलेज प्रहार 11 या संघाचा आणि त्या ॲसेटला वारंवार योग्य त्या वेळी वापरलं जाते. जेव्हा जेव्हा संघाला गरज असते ती गरज भागवण्यासाठी त्यांना नेहमी सहकार्य करण्यासाठी विशाल तत्पर असतो. मागच्या सामन्यात तेच चित्र पाहायला मिळालं कदाचित. आता या एंडनं गोलंदाजी होते. मागच्या सामन्यामध्ये फार एंडनं गोलंदाजी त्यांनी केली होती आणि या सामन्यामध्ये आपण कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजी करताना विशाल निगोट यांना पाहतोय. दिलीप वर्मा यांनी आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले. बबलू यांचं खातं अजून खुललं नाहीये. चला वेळ चालू मित्रांनो, लक्षात घ्या टायमर स्टार्ट आहे. 20 मिनिटं आणि 4 षटकं हे गणित बांधून घ्यायचंय. स्ट्रायकर साइडला दिलीप, विशाल अराउंड विकेट. चांगला बॉल अपील अँड गिवन. डावा पाय तिरकस बाहेर काढला. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, यष्ट्यांच्या समोर पकडला गेला आणि विशालच्या खात्यात पहिल्याच बॉलवर जाते विकेट. दिलीप वर्मा ज्यांनी झोप उडवली होती गोलंदाजांची ते होत आहेत बाद. धक्का दुसरा. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. दिलीप वर्मा ज्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा होती ते नक्कीच ते देताना पहिल्या षटकात पाहायला मिळालं. पण बघा डावा पाय त्यांनी तिरकस बाहेर काढला आणि म्हणूनच प्रॉपर पोझिशन त्यांना स्ट्रोकसाठी घेता आली नाही. अगदी मिडल स्टंपवर ते पकडले गेले आणि विशाल यांची स्टंप टू स्टंप बॉलिंग काम करून गेली आणि दिलीप वर्माचा खेळ संपला, ज्याने 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि त्यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. अमरनाथ गोरे हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. 4थ्या क्रमांकावर धीरेनभाई शाह कडून पहिल्या 3 चेंडूंवर 11 धावा बनवल्या गेल्या होत्या, पण पुढच्या 4 चेंडूंवर 2 फलंदाज बाद झाल्याने फक्त 4 धावांची मदत आतापर्यंत मिळालेली आहे. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक गोष्ट ही ठरलेली नसते, तुम्हाला ती व्यवस्थित ठरवावी लागते. तुमच्या कर्तृत्वाच्या आधारावर, तुमच्या खेळाच्या आधारावर नक्कीच तुम्ही तुमच्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाऊ शकता. आणि म्हणूनच आता पाहूया अमरनाथ गोरे मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तशाच खेळाची अपेक्षा आहे. विशाल निगोट यांनी सुद्धा तसाच प्रतिभेचा खेळ सादर केलेला आहे आणि म्हणूनच मागच्या सामन्यामध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. प्रेक्षकांचा आदर त्यांनी कमवला. या षटकाची सुरुवात सुद्धा विकेटने त्यांनी केली. लेफ्टी वर्सेस लेफ्टी वेग वाढवला होता. यावेळेस हलक्या तरी बॉलला ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक. एक्स्ट्रा कव्हरचे थोडे चुकले. एक सिंगल मिळाले. करण चुकले आणि त्यांना बॅकअप होता. दरम्यान एक सिंगल मिळाले. स्ट्रायकर एंडला फलंदाज बबलू खामकर पोहोचले. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकाला संपलेला आहे. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघ 16वर 2 गडी बाद. लक्षात असूया 5 षटकांचं क्रिकेट आहे. मागचा सामना 6 षटकांचा होता. हा सामना 5 षटकांचा आहे. एक षटक सुद्धा खूप काही करून जातं. एक षटकामध्ये तुम्हाला ते प्लॅन्स चेंज करावे लागतात. त्यामुळे क्षेत्ररक्षण बदल अपेक्षित आहे. विशाल निगोटला फलंदाज जसा बदललाय तसा आता क्षेत्ररक्षणाचा देखील घेरा बदललेला आहे. सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट
हे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. विशाल अराउंड विकेट. ड्राईव्ह केलं स्ट्रेट हिट. नो चान्स फॉर द फिल्डर. हलण्याची गरज नाहीये, हालचाल करण्याची गरज नाही. बॉल जाईल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. बबलू याच खेळासाठी ओळखला जातो आणि तीच ओळख तो टिकवतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहूया. कॉर्नर ऑफ द क्रीज बॉलिंग बाय विशाल निगोट. स्टंप टू स्टंप अटॅक करायचा होता पण यावेळेस अंपायरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलेला आहे आणि सर्कल भेदलंय. फलंदाज बबलू खामकरने 4 धावांची नोंद आपण स्कोरशीटवर करतोय. धावसंख्या पोहोचते धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनची 20 धावा 2 गडी बाद. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर चौकार. हे षटक दोन्ही संघाच्या वतीने घडते. आतापर्यंत पूर्वार्ध या दुसऱ्या षटकाचा आपण पाहिला तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय विशाल. सातत्याने क्षेत्ररक्षणात बदल करतोय. प्रत्येक गोलंदाजाच्या मनात खूप काही घडत असते पण पाहूया ते मैदानात आणत असताना ते प्रयत्न करावेच लागतात. उलटॉस बॉल. ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रायकर साइडला थ्रो पण कुठे आहे? फ्रेम मध्येच नाहीये. म्हणूनच ही एक सिंगल मिळते. ती रिस्क सिंगल होती. अमरनाथ गोरे स्ट्रायकर साइडला पळत होते, ते थोडे दूर पण आउट ऑफ फ्रेम थ्रो. त्याचमुळे संधी मिळाली. फुलटॉस बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न पण ते डिसिजन नव्हतं खरं तर. अनपेक्षित फुलटॉस मिळाला फलंदाज बबलूला. जर तयारीत असते तर नक्कीच मोठा स्ट्रोक ते खेचू शकले असते. धावसंख्या 21 2 गडी बाद. पुढचा बॉल अराउंड विकेट विशाल अमरनाथसाठी. टॅप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट चुकले आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये चुकीला माफी नाही. क्षेत्ररक्षणाचा स्तर थोडा खालावलाय. सचिन ढवळेच प्रहार 11चा. बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. एक्सक्यूज देऊन चालणार नाही आणि इतकी जास्त हालचाल करण्याची गरज नव्हती. आपण रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. स्लाइस केल्या बॉलला आणि उजवीकडे सरकून व्यवस्थित पोझिशन घेऊन बॉलवर पोहोचले होते पण बॉलचा टप्पा, बॉलचा बाउन्स व्यवस्थित दृष्टिक्षेपात नव्हता आणि म्हणूनच 1 धावेच्या बदल्यात 4 धावा मिळालेल्या आहेत. अमरनाथ घोरे 5 वर जाऊन पोहोचतायत आणि धावसंख्या धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनची 25 धावा 2 गडी बाद. अधूनमधून हे स्ट्रोक्स तर आलेच पाहिजे तरच धावसंख्येचा वेग वाढेल आणि त्यासाठी तत्परता अमर गोरेची दिसते. ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल आणि त्यांच्याकडून सुद्धा चूक झाली. राजू पाटे होते, त्यांचा सुद्धा प्रतिकार कमी पडला आणि 4 धावांची हमी मिळते. सातत्यानं विशाल निगोटच्या या षटकामध्ये एकूण 3 चौकार आले, 1 विकेट, 2 सिंगल, 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 29 2 गडी बाद. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन 29 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2. क्षेत्ररक्षणामध्ये तर पूर्णतः गलथानपणा दिसलेला आहे आतापर्यंत या षटकामध्ये. अशाच जर चुका झाल्या तर मग अडचणी वाढतील सचिन ढवळेज प्रहार 11 या संघाच्या. कारण आतापर्यंत 14.50च्या गतीनं 29 वर पोहोचलेला आहे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ. म्हणजे पॉवर प्लेमध्ये त्यांनी चांगलंच काम केलंय, कॅपिटलाइज केलंय या दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांना. NSK.in या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. चांगलं काम पूर्ण टीमचं सातत्यानं राहिलंय. आमचे स्कोरर मिस्टर श्रेयस, मिस्टर शोएब यांची देखील तितकीच उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहे. मिस्टर श्रेयस तेली आणि मिस्टर शोएब शेख दोघांची महत्त्वपूर्ण कामगिरी राहिलेली आहे. चला टायमर चालू आहे, टायमर चालू लक्षात असू द्या. टायमर स्टार्ट आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते. तिसऱ्या षटकासाठी निहाललाच इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकात निहालने 1 विकेट घेत असताना 15 धावा खर्च केल्या. पण आता पाहूया या पुढच्या षटकामध्ये स्पेल कंटिन्यू करण्यासाठी जो विश्वास सचिन ढवळे सरांनी ठेवलेला आहे निहाल तुसामदवर, तो विश्वास सार्थकी लावला जातोय का की एका बाजूला बबलू यांचा प्रतिकार धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनसाठी या षटकात दिसून येतोय. आपट बार होता. उंच उडी घेत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न. विकेट किपरचा थ्रो करण्याची गरज होती का प्रश्न ते स्वतःला विचारते श्रीकांत. दरम्यान नॉनस्ट्रायकर एंडला थ्रो आणि पाहूया फलंदाज सेफ आहे. मिळतात या 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन 31 वर. क्षेत्ररक्षण करत असताना व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. बघा श्रीकांत यांनी थ्रो केला स्ट्रायकर साईडला पण बॅकअप नव्हतं, ते पाहिलं नाही. पण बॅकअप जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावांचा कॉल सुद्धा पूर्ण झाला आणि म्हणूनच क्षेत्ररक्षणाच्या अभावामुळे मला असं वाटते 8 ते 10 धावा मिळालेल्या आहेत धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला. आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ झालाय. त्या 13 चेंडूंमध्ये पुढचा बॉल ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला.
यावेळेस कुठलीच चूक नाहीये, बॉल व्यवस्थित कलेक्ट करून योग्य त्या एंडला थ्रो होतोय. एक सिंगल ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन्ही संघ मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळाले होते. आता नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण सचिन ढवळे प्रहार 11 या संघाने निवडलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला आणि आतापर्यंत ते आमंत्रण या फलंदाजाने स्वीकारलेलं आहे. निहाल चांगला बॉल बॅकलिपला खाली घेतलं, फ्लिक केले. बॉलला क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअर लेगचे बॉलवर पोहोचतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते, नियतीची साथच मिळत नाहीये सचिन ढवळे प्रहार 11 या संघाला. कारण क्षेत्ररक्षण योग्य झालं, थ्रो योग्य झाला, बॉल गॅदर झाला नाही, म्हणूनच त्या 2 धावा मिळाल्या. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 34 वर. प्रत्येक घटकावर तुम्हाला काम करायचं आहे. जर तुम्ही संघामध्ये निवडले गेलेले आहात, तुमच्यामध्ये तो स्पार्क आहे, तुमच्यामध्ये कॅलिबर आहे, तुमच्यामध्ये गुणवत्ता आहे, तुमच्यामध्ये तो खेळ आहे, म्हणूनच तुम्हाला एका व्यावसायिक संघामध्ये निवडलं जातं. म्हणूनच तुम्हाला द्यायचंय तर सर्वोत्तम द्यायचं, तोच विचार ठेवावा लागतो. धावसंख्या 34 झाले. निहाल पुन्हा एकदा आपल्या प्रयत्नात विकेटचा शोध घ्यायचा आहे, इकॉनॉमिकल राहायचं आहे. आता पाहूया या ठिकाणी 2 फलंदाज एकाच एंडला आहे. आता डोकं चालवलंय आणि नॉनस्ट्रायकर एंडला पोहोचले आणि आता फलंदाज होतोय बाद बबलू खामकर. ज्या विकेटची आवश्यकता होती धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला धक्का बसतोय. तिसरा 34 3 गडी बाद. रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय. खरं तर कॉल घ्यायचाच नाहीये. फॉलो थ्रू मध्ये जर गोलंदाज ऍक्टिव्ह आहे तर मग बबलूला तो कॉल घ्यायचाच नाहीये, पण बबलूने तो कॉल घेतला आणि आता अमरनाथसाठी बबलू खामकर यांनी आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस केलेलं आहे. आणि आता राहुल सातव अजून एक झुंजार खेळाडू, वाघोलीचा सुपरस्टार, वाघोलीचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. आणि या मैदानावर कित्येक रेकॉर्ड राहुल सातवच्या नावावर आहेत आणि सातत्याने त्या विक्रमांमध्ये वाढ होऊ लागली. चला जास्त हर्डल नको मित्रांनो, वेळ कमी आहे, वेळेवर लक्ष घाला. विकेट सेलिब्रेशन करा, नो डाऊट अबाउट इट, पण वेळेवर देखील लक्ष घालायचं आहे. सोळा मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात, लक्षात घ्या. 16 मिनिटाचा कालावधी आतापर्यंत आपण घेतलेला आहात. 34 धावा 3 गडी बाद. चौतीस धावा 3 गडी बाद. अमर गोरे स्ट्रायकर्स एंडला आणि नवीन फलंदाज राहुल सातव नॉन स्ट्रायकर्स एंडला आहेत. निहाल तुसामतच्या खात्यात जरी विकेट जात नाहीये, पण हे खूप महत्वाचं होतं, पार्टनरशिप ब्रेक करणं. आणि पाहूया त्यानंतर काउंटर अटॅक दिसतोय का सचिन ढवळे प्रहार 11चा. ड्राईव्ह केला, मिडॉन नाहीये, बॉल धीम्या गतीनं पोहोचतोय लॉंग ऑन पर्यंत. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चुकलंय. नेमकी साथ आलेली आहे का क्षेत्ररक्षण चुकण्याची? असंच कुठेतरी सातत्याने पहिल्या षटकापासून पाहायला मिळते. आणि असेही नाहीये की कठीण एफर्ट्स आहे, तुम्हाला इझी एफर्ट्सने बॉल कॅरी करायचा आहे, थ्रो करायचा आहे. मान्य करतो की मैदानाच्या आतमध्ये दबाव प्रचंड आहे, पण जर तुम्ही इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळताय तर त्या दबावाला जुगारून तुम्हाला खेळ द्यावाच लागेल. त्यावर कुठलंच एक्सक्यूज नाहीये. धावसंख्या 36 गडी बाद 3. निहाल तुसाबाच्या याच षटकात मला असं वाटते 2 ते 3 मिस्टेक्स झाल्यात आणि जर मिस्टेक झाल्या तर प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला ओव्हरटेक करून पुढे जाईल. ड्राईव्ह केलंय, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा चुकले आणि बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 40 3 गडी बाद. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. चला टॉस आपण घेणार आहोत. यानंतर 2 संघ यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स वर्सेस मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर. दोन्ही संघांनी रिपोर्ट द्यायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स वर्सेस मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर या 2 संघांदरम्यान पुढचा सामना होणार आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकले.
राजू पाटे यांच्या वतीनं 2 ते 3 मिस्टेक्स झाल्या आणि त्या मिस्टेक्स मोठ्या होत्या. म्हणजे एका धावेला 4 धावांमध्ये परावर्तित केलेलं आहे त्या चुकीमुळे. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत, करण येत आहेत चौथ्या षटकासाठी. चला वेळ जास्त घेऊ नका, सातत्याच्या सूचना मी प्रत्येक षटकानंतर तुम्हाला देतोय. चांगल्या स्थितीमध्ये धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन 40वर पोहोचले, पण मला असं वाटते 15 ते 18 धावा मिस्टेक्समुळेच मिळालेले आहेत. फील्ड मिस्टेक्समुळे 15 ते 18 धावा मिळालेले आहेत धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनला. त्यामुळे हा स्तर जो आहे चुकींचा त्यावर आता काम करावं लागेल. जर अशा चुका होत गेल्या तर मग धावांची उलाढाल जास्तीची होईल या उर्वरित 2 षटकांमध्ये. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी करण येत आहेत. मागच्या सामन्यामध्ये करणची गोलंदाजी उत्तम दर्जाची राहिली होती. पण आता पाहूया राहुलची फलंदाजी कुठल्या दर्जाची या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये पाहायला मिळते. राहुल एक उत्तम स्ट्रायकर बॅटर आहेत, पण जेव्हा आपण व्यावसायिक फॉर्मॅटमध्ये खेळतो तेव्हा तुम्हाला मनाप्रमाणे क्रम मिळत नाही, पण ज्या क्रमावर तुम्हाला जावं लागतं त्यामध्ये तुम्हाला समाधान व्यक्त करून चांगला खेळ द्यावाच लागतो. आणि पाहूया तेच मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या वतीने पाहायला मिळते का. समोर आव्हान आहे करणचं. करण पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय रायटी बॅटरसाठी. धावसंख्या धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन 40. परफेक्ट वाईड यॉर्कर ॲट हिज बेस्ट. स्वागत दमदार केलेल्या राहुल सातवचं गोलंदाज करणने. करण सांगतोय की मी नाही देणार रन या षटकामध्ये, आणि तीच भूमिका पहिल्या चेंडूवर त्यांची पाहायला मिळाली. झोप उडवणारा वाईड यॉर्कर. काउंटर अटॅक आता दिसतोय सचिन ढवळेच प्रहार 11 या संघाचा. बॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं, ऑफस्टमच्या बाहेर फॉलो करण्यासाठी प्रवृत्त केलं या बॉलने राहुल सातवला. डॉटने सुरुवात होते या चौथ्या षटकाची. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा करण. अपील 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 अँड गिवन. स्टंप टू स्टंप अटॅक करणच्या वतीने पाहायला मिळाला आणि सिल्वर डकवर राहुल सातवचा खेळ LBW च्या माध्यमातून संपलाय. पण धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनने आपला रेफरल यूज केलेला आहे LBW साठी. आपण जाऊया terracecricket.in च्या वॉर रूम मध्ये. त्या ठिकाणी चाचपणी केली जाईल फलंदाज बाद आहे की नाही. इम्पॅक्ट पाहिला जातोय आणि येस, इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप, हेन्स बॅटर इज सेफ. जे नियम आहेत, जे लॉज आहेत, त्या लॉजवरच आपण काम करतोय आणि खूप चांगले डिसिजन संजय भालेराव सरांचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी झूम इन केलं आणि जी घटना पाहिली स्लो मोशनमध्ये, ज्यामध्ये दिसलं की बॉलचा इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप असल्यामुळे फलंदाज सेफ आहे. धावसंख्या 40, 3 गडी बाद. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करणच्या वतीने पाहायला मिळते. बॅटची आउटसाइड एज, बॉल गॅपमध्ये होता पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पॉईंटचं. अजय पुराणिक त्या ठिकाणी सज्ज होते, ज्यांनी बॉल कॅरी केला. थ्रो होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली. या षटकामध्ये बऱ्यापैकी काउंटर अटॅक सचिन ढवळे प्रहार 11 या संघाच्या वतीने पाहायला मिळालाय. एका बाजूला फलंदाजांचा दबदबा होता पहिल्या 3 षटकांवर. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. खूप चांगलं डिसिजन संजय भालेराव सरांचं आपल्याला पाहायला मिळतं. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप बघा, आणि म्हणूनच निर्णयासाठी थोडा वेळ त्यांनी घेतला आणि त्यानंतर पुष्टी केली की फलंदाज सेफ आहे. अमर गोरे स्ट्रायकर्स एंडला 17 वर पोहोचलेत. अमर 7 चेंडूचा सामना त्यांनी केलाय. राहुल सातव थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळालेत. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन 41 वर पोहोचलाय. करण ओव्हर द विकेट.
आपण बार होता स्लाइस केले बॉल चांगलं क्षेत्ररक्षण गलीला थ्रो होतोय पण पुन्हा एकदा न पाहता थ्रो केल्यामुळे ओव्हरथ्रोची धाव सुद्धा मिळते. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण करून ते टिकवता आलं नाहीये आणि म्हणूनच मिळतात या 2 धावा धीरेन बाईशा स्पोर्ट्स फाउंडेशनला आणि धावसंख्या 43. थ्रो करायचंय नो डाऊट तो तुमचा अधिकार आहे पण त्या ठिकाणी बॅकअपसाठी खेळाडू आहेत का त्याची शहानिशा झाली नाही. त्यासमुळे ओव्हरथ्रोची धाव मिळाली आणि स्ट्राईक पुन्हा एकदा अमर गोरे यांच्याकडेच राहिली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गलीमध्ये. 43 3 गडी बाद. अमर ऑन स्ट्राईक. करण बॉलिंग ट्रॅकवर. चॉप करण्याचा प्रयत्न एकदा नाही दोनदा नाही तर सातत्याने हे षटक पाहावं असं षटक आतापर्यंत करण यांच्या वतीने हाताळलं गेलेलं आहे. विकेटचा रकाना जरी त्यांनी रिकामी ठेवलाय पण आतापर्यंत काय गोलंदाजी त्यांनी सादर केले. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथ्या बॉलवर डबल आणि पाचवा बॉल डॉट. जी आवश्यकता होती या डावाची ती आवश्यकता पूर्ण करताना आतापर्यंत इकॉनॉमिकल राणं त्यांनी पसंत केलंय. शेवटचा एक बॉल बाकी चौथ्या षटकातला. धावसंख्या धीरेनबाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनची 43 3 गडी बाद. हवेत आहे लॉंग ऑन आहे रणजित आणि त्यांनी टिपलाय जल संपलाय अमर गोरेचा खेळ. विकेटचा रकाना सुद्धा भरतोय करण. 4 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या 43 4 गडी बाद. टाइम ओके. चला सर्कलच्या आतमध्ये 5 घ्यायचे. टाइम संपलेला आहे. अक्षय सर सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक घ्यायचे आहेत आणि सर्कलच्या बाहेर 4 असतील. वेळ संपलेली आहे. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स रेडी राहायचंय. मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर आणि यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी तयारीत राहायचंय. टॉस होईल इनिंग ब्रेकमध्ये. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर रोहन पवार हे बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील आणि नवीन बॉलर पाहायला मिळत आहेत. दिनेश माने गोलंदाजीसाठी आलेले आहेत. फार एंड कडून स्ट्रायकर सेंडला राहुल सातव ज्यांना एक संधी पुन्हा एकदा मिळालेली आहे आणि पाहूया त्या संधीवर ते काम त्यांच्या वतीनं या षटकात पूर्ण केलं जातंय का. दिनेश माने आउट द विकेट. क्रॉस बॅटेड खेळलेत. बॅटच्या टोला कनेक्शन क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेटचे पोचतील. बॉलवर चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालंय. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो स्ट्रायकर्स एंडला मिळतात या 2 धावा. रणजित आता आपली स्किल दाखवतोय. जी स्किल तुमच्याकडे आहे ती चपळता आहे. त्या चपळतेचं प्रमाण तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. ऑन साईडला क्रॉस बॅटेड खेळले होते. राहुल सातव कनेक्शन तितकं प्रॉमिसिंग नव्हतं पण बॉल गॅपमध्ये होता पण वेगानं रणजित बॉलवर पोहोचले आणि त्यांनी एकाच ऍक्शन मध्ये थ्रो केला. 2 धावा आपल्या संघासाठी मिळाल्यात. राहुल सातवला धावसंख्या पोहोचते 45. गडीबाद झाले 4. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी या डावातला. पुढचा बॉल फुल टॉस होता. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. स्ट्रोक सिलेक्शन चुकलं राहुल सातवचं. स्वतःला दुखापत करून घेतली. कदाचित बॅटचा संपर्क पायाशी झालाय. तेज बॅट स्विंग आपण जेव्हा वापरतो अशा वेळेला शरीराला आघात होणार नाही याची देखील काळजी आपल्याला घ्यावी लागते. पण बॅट पायावर आदळली. हा स्ट्रोक खेळताना रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. क्रॅम्प आला. येस सॉरी त्या ठिकाणी ट्विस्ट झालंय. अँकल ट्विस्ट झालेला आहे आणि म्हणूनच आता ती दुखापत गंभीर नसावी हीच अपेक्षा. पूर्णपणे उजवा पाय ट्विस्ट झाला हा स्ट्रोक खेळताना. चला अँकल ट्विस्ट झाले. आपण पाहतोय वेगवेगळे उपक्रम सचिन ढवळेच फाउंडेशनच्या वतीनं सातत्याने राबवले जातात. पूर्ण वर्षभरामध्ये रक्तदान शिबिर ज्या ठिकाणी 500हून जास्त जणांनी रक्तदान केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन दिले. ह्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत.
आपली संघटना किती बळकट आहे आणि आपण संघटनेच्या माध्यमातून किती काम करू शकतो त्याचं प्रमाण आपल्याला द्यावं लागते. तसेच सेमिनार्स जे मोफत होते दयानंद सभागृह लातूर, विद्यार्थ्यांची संख्या सांगते की किती प्रचंड पेव आहे सचिन ढवळे सरांचं. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड, ज्या ठिकाणी सुद्धा हजारो विद्यार्थ्याने त्या सेमिनारला हजेरी दिली होती. त्यानंतर तापडिया नाट्यगृह छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा फ्री सेमिनार सन्माननीय सचिन ढवळे सरांचे आपण पाहतोय. आणि गणेश कला क्रीडा रंगमंच पुणे या ठिकाणी सुद्धा हजारोंची विद्यार्थ्यांची गर्दी सांगून जाते की शिकवण्याची कला किती योग्य आहे आणि किती सोपे आहे. सचिन ढवळे सरांची संख्यात्मक अभियोग्यता अंकगणित हे पुस्तक जर आपण प्रॅक्टिस करताय, आपण स्पर्धा परीक्षा देताय, त्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करेल. सोप्या शैलीमध्ये सोप्या पद्धतीनं ती गणिते आपण सोडवू शकता. चालू असलेल्या सामन्याकडे वळूया. राहुल सातव इज बॅक इन ॲक्शन, ही इज ओके. 45 रन्स, लॉस ऑफ 4. दिनेश स्ट्रेट हिट, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बनतील दर्शक. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. बॉल लॉंग ऑफ क्लिअर करतोय षटकार साधावा. स्ट्रगल झालं, LBW ची अपील आली, अँकल ट्विस्ट झाला, तर देखील माघार घेण्याची इच्छा माझ्यात नाहीये. माझी विल पॉवर प्रचंड आहे, तेच दाखवत असताना राहुल सातव यांनी षटकार खेचला आणि धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनचं सांघिक अर्धशतक पूर्ण. 51 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. राहुल पुन्हा एकदा आपल्या नैसर्गिक भूमिकेत आलाय. दिनेश माने कटर्स आहेत, वेग आहे. दिनेश सुद्धा माघार घेण्याची इच्छा ठेवत नाहीये. जर समोरून प्रतिकार होतोय तर माझ्याकडून सुद्धा प्रतिकार होईल, तेच तो दर्शवतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि त्यानंतर बॅट स्विंग तर खूप चांगली होती. बॅट पूर्णतः खांद्याच्या मागे घेऊन गेले राहुल सातव. आतापर्यंत 7 चेंडू राहुलने घेतलेत आणि 9 धावांचे कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने मिळाले. संघाला धावसंख्या 51. पहिल्या 2 षटकात 29 होत्या. म्हटलं होतं की 80चा पल्ला पार होईल धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनचा. आपण मागच्या षटकात जी गोलंदाजी आपण पाहिली करणची, त्यानंतर धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीनं. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न. येस, फिल्डिंग टीम रेफरल फॉर व्हाईट. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल आणि त्यासाठी चॅलेंज केलेलं आहे फिल्डिंग टीमने. एकदा जाऊया tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये. पण कमालीचा खेळ खरं तर सचिन ढवळेज प्रहार 11 या संघाकडून पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकात 29 धावा होत्या आणि त्यानंतर आता आपण 5व्या षटकात ते 4 बॉल्स पाहतोय. धावसंख्या 52 आहे. आणि येस, या ठिकाणी रिप्लेमध्ये आपण पाहूया नेमकं झालंय काय. बॉल वाईड लाईनच्या बाहेरून आणि आता तुमच्या बिग स्क्रीनवर शो होईल. व्हाईट बॉल आहे. चला, रिव्ह्यू कॅन्सल. व्हाईट बॉलची एक धाव मिळते. धावसंख्या 52, गडीबाद 4. खूप जास्त बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला होता, तरी शफल झाले होते बाहेरच्या वाईड लाईन कडून ट्रॅव्हल. क्रॉस बॅटेड खेळलेत बघा. आता ताकद पाहायला मिळते राहुल सातवची. हा झंझावात आहे, हा एक सुपरस्टार आहे, हा एक वंडर बॉय आहे. त्याचं प्रमाण या षटकात सातत्याने देतोय. ज्या फटक्यांची आवश्यकता होती ते फटके त्यांच्या वतीने पाहायला मिळतात. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पूल केलाय आणि ताकद टायमिंग जुळत असताना हा षटकार आपल्या संघासाठी जोडलाय. संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीत नेली आहे. धावसंख्या पोहोचते आता 58 वर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शॉर्ट ऑफ लेन जेव्हा बॉल मिळतात राहुलला, त्यांचा तो अप्रोच आहे, कम्फर्ट झोन आहे त्यांचा, मिड विकेट स्क्वेअर लेग. त्या कम्फर्ट झोन मध्ये ते स्ट्रोक खेळत आहेत. सातत्याने तसे फटके ते आपल्या संघासाठी देत आहेत आणि धावसंख्येचा वेग आता नियंत्रणात आहे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनच्या. लास्ट बॉल. दोन्ही कॅप्टन्सला रेडी राहायचं. यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स आणि मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर. इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. पुढचा बॉल, चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा. डिग आउट केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. लॉंग ऑनचे एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत आणि अशा पद्धतीनं षटकं संपतायत. 5 धावसंख्या धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. 60, गडीबाद 4. जिंकण्यासाठी आवश्यकता 61 ची. बॉल्स असतील 30 चेंडू आणि 61 धावांची गरज. आपण करूया टॉस. टॉससाठी सज्ज असतील प्रशांत आदवडे सर.
मंगलमूर्ती टीमचा संघनायक आणि शिवता स्पोर्ट्स संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. आदरणीय सचिनजी भांडेसाहेबांना विनंती, आपल्या शुभस्य केला जाईल टॉस. मंगलमूर्ती टीम प्रहार प्रीमियर लीग 2025 मध्ये पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. इथून आणखी एक महत्त्वाचा मॅच आपण पाहणार आहोत व्यावसायिक गटामध्ये, जिथे दोन्ही मातबर संघ शिस्ता स्पोर्ट संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत मंगलमूर्ती संघाचे कॅप्टन. आणि आता वेळ झालेले टॉस का बॉस. फाउंडेशन झालेली आहे. फाउंडेशन इथे टॉस शिरसाट संघाने जिंकलेला आहे. निर्णय काय घेणार आहात आणि त्याचे कारण काय? प्रथमतः मी फलंदाजी करेल, कारण विकेटला धावा खूप होत आहेत आणि चेसेबल थोडा रन थोडे जास्त झाले की हार्ड जाते, असं 2 मॅचला तरी दिसतंय आणि तोच निर्णय आम्ही घेण्याचा निश्चित या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा मी पहिल्या दिवसापासून बोलतोय, आयोजन नियोजन सर्व व्यवस्थित आहे. आम्ही प्रथम गोलंदाजी करतोय. ज्यावेळेस आम्ही संघबांधणी केली, काही खेळाडू आमचे म्हणजे आमच्याकडनं मॅच फीस घेऊन आज वेळेवरती त्यांनी आम्हाला मैदानावरती येण्यासाठी म्हणजे ऐनवेळी त्यांनी आम्हाला धोका दिल्यासारखं केलं. त्याच्यामुळे पूर्ण संघ आमचा बॅलन्स हलून गेला. तर आम्ही तरी पण प्रयत्न करतोय चांगला खेळ करण्याचा. पाहूयात आता काय होतंय. आम्ही कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न नक्की करू. उपलब्ध खेळाडू आहेत तेच मैदानावरती चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा. शिरसाट संघाने जिंकला टॉस. प्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा घेतलाय निर्णय. ओव्हर टू कॉम्बॅक्स. नरे डोमेसर या ठिकाणी मंत्रमुग्ध करणारा आवाज तुमच्या कानावरती पडेल. धन्यवाद प्रशांत आदवडे सर, धन्यवाद मनीष पाटील सर. जाऊया मैदानामध्ये. आपण बघतोय सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत प्रहार प्रीमियर लीग ऑल इंडिया ओपन पूलचे सामने. आणि निश्चित 3 लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस, 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. दरम्यान स्क्रीनवरती आपल्याला सरांचं जे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचे सेमिनार्स आहेत गणेश कला क्रीडा मंच पुणे या ठिकाणी झालेलं. जवळपास 4000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तिथे गर्दी केली होती. अनेक पुस्तकं आहेत सरांनी लिहिलेली, त्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्क क्षमता परीक्षण अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे. संख्यात्मक अभियोग्यता अंकगणितासाठी हे पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे आणि प्रचंड लोकप्रिय ही पुस्तकं आहेत. मोठा सेल असतो दररोज मोठ्या संख्येने या पुस्तकांची विक्री विविध बुक स्टॉलवरती होते. दयानंद सभागृह लातूर या ठिकाणचा सर्व सरांचा गाजलेला सेमिनार, अशा अनेक सेमिनार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरांनी विद्यार्थ्यांसाठी अशी सेमिनार घेतली होती. लॉकडाऊनच्या अगोदरची सेमिनार होती. लॉकडाऊन नंतर ऑनलाईन क्लासेसमध्ये देखील अनेक लाखोंच्या संख्येने विद्यार्थी सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीशी जोडलेले आहेत.
आजही स्पर्धा परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती असेल किंवा इतर काही स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्स असतील, सरळ सेवा भरती असतील, या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला जय्यत तयारी करायची असेल मॅथ्स अँड रिजनिंग विषयाची, तर अवश्य आपण सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीला भेट द्या. मॅचला होते सुरुवात. सचिन ढवळे प्रहार 11, 61 धावा, 30 चेंडू, 12 धावांची सरासरी इथे हवी आहे. आणि शिबान शेख गोलंदाज आहे. शिबान पहिला चेंडू, आपण बार आपल्याला बघायला मिळाला. आकाश गोरे, राजू पाटे ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. 4:05 पहिला बॉल टाकलाय. पहिला बॉल 4:05 पडलेला आहे आणि दुसरा बॉल सुद्धा इथे निर्धाव. शिबान शेख, संगमनेर तालुका, संगमनेर जिल्हा इल्हानगरचा हा खेळाडू आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं कारगिल संगमनेरमध्ये आम्ही पहिल्यांदा मला वाटते 2004 साल असावं, 2004-05 त्यावेळेस आम्ही आळे या ठिकाणी पाहिली होती शिबान शेखची टीम आणि त्याची गोलंदाजी. प्रभावित केलं होतं, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं शिबाननं. आणि त्यानंतर जवळपास 20-21 वर्ष शिबानला आम्ही पाहतोय. आज ऑल इंडिया पूलमधून सुद्धा शिबान शेख तितकाच प्रभावी ठरतोय. स्थानिक पातळीवरती तो प्रभावी आहेच आहे. देश विदेशामध्ये शिबाननं आपल्या गोलंदाजीचा डंका वाजवलाय. या मैदानामध्ये शिबानला बघतोय आपण उजव्या हाताने अर्ध विकेट, 3 चेंडू लागोपाठ, 4 चेंडू निर्धाव. आकाश गोरे, आकाश गोरेसाठी मोठे प्रश्न विचारलेले आहेत. कदाचित त्याच्या बोर्डाच्या एक्झामला सुद्धा एवढे कठीण प्रश्न नसावेत. आणि सचिन ढवळे सरांची मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी जॉईन केली तर कुठलीही एक्झाम द्या तुम्ही, तुम्हाला कोणताच प्रश्न अवघड ठरणार नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव. ही खेळपट्टी अशी आहे, या खेळपट्टीवरती गोलंदाज हे फलंदाजांसाठी मेजवानी ठरतात आणि अशा खेळपट्टीवरती शिबान शेख लागोपाठ 5 चेंडू डॉट टाकतोय. वा, कमालीची गोलंदाजी. 40ची उलटल्यानंतर सुद्धा एवढी भयानक गोलंदाजी असू शकते. आणि या 6वा चेंडू सुद्धा निर्धाव. व्हॉट अ वंडरफुल स्टार्ट, फॅब्युलस गोलंदाजी, बॉलिंग, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. शिबान शेख निर्धाव षटक. मेडन ओव्हर शिबान शेखने इथे टाकलेली आहे. धीरेन भाई शाह स्पोर्ट्स अकॅडमी संघ इथे आघाडी घेताना दिसतोय पहिल्या षटकामध्ये. आकाश गोरे बॅकफूट वरती जात पहिला फटका खेळायचा प्रयत्न केला होता. त्यानंतरचा परत एकदा हा चेंडू, सगळे चेंडू एकाच टप्प्यावरती टाकलेत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही शॉर्ट ऑफ लेंथ टाकला तर तो डोक्यावरूनच जातो. इथे थोडासा आतमध्ये आणला चेंडू. प्रत्येक बॉल मध्ये अत्यंत प्रभावी. मात्र टप्पा तोच होता, लाईन थोडीशी बदलत गेला शिबान आणि यश त्याला मिळत गेलं. आकाश गोरे मात्र एकही चेंडूला सामोरा जाऊ शकला नाही. कमालीची गोलंदाजी. नवीन गोलंदाज प्रथमेश गोसावी, नेहरू नगर पिंपरी चिंचवडचा खेळाडू आहे. प्रथमेश गोसावी समोर फलंदाज असणारे राजू पाटे. नारायणगाव तालुका जुन्नर. राजू पाटेचा पहिला फटका षटकार. 6 धावांनी इथे सुरुवात करतोय राजू. मोठे फटके राजूकडे आहेत. नारायणगाव संघाकडून तो खेळायचा, त्याच्या गावच्या संघाकडून तिथे कन्सिस्टन्सी सातत्याने योगदान दिलं. जुन्नर प्रीमियर लीगची काही पर्व गाजवली राजू पाटेनं. आणि त्यानंतर मृत्युंजय पुणे संघामध्ये तो खेळला 18-19ला. त्यानंतर लॉकडाऊन आलं, तिथे देखील फिनिशर म्हणून भूमिका. आणि आज सलामीला राजू पाटे. पुन्हा एकदा उंच फटका, सरळ बॅटनं उचललाय चेंडू आणि एक टप्पा मैदानाच्या आतमध्ये, दुसरा टप्पा बाहेर. 4 धावा. सीमारेषेच्या अगदी 1 इंच आतमध्ये पडलेला आहे बॉल.
10 धावा फलकावरती. पहिलं षटक मेडन होतं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रहार होत आहेत. उसळी घेतलेली आहे इथे, वेगात उसळी. माघारी पडल्यानंतर पुढे जाण्यासाठी निश्चित वेगवान धाव घेणं गरजेचं आहे. राजू पाटेचे 2 मोठे फटके इथे डावाला आकार देत आहेत. 10 धावा धावफलकावरती, 12 धावांची सरासरी राखायची. 12.20च्या सरासरीने पुढे जायचंय. 5 षटकांमध्ये 61 धावा बनवायच्या आहेत आणि 10 धावा फलकावरती येत आहेत. दुसरं षटक प्रथमेश गोसावी. फुल टॉस बॉल होता निश्चित. हो, इथेही 4, इथेही 4. यष्टीरक्षकाकडून मिस होतोय. फाईन लेगला चान्स नव्हता अडवायला चेंडू आणि आपण बघतोय 4 धावा. 14 धावा फलकावरती. सचिन ढवळे प्रहार 11 आघाडीवरती येताना बघायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आघाडी घेतली होती इथे धीरेनभाई शाह फाउंडेशननं आणि सचिन ढवळे प्रहार 11 पुन्हा एकदा आघाडी घेताना. वा 14 राजू पाटे. परत एकदा पुल करतोय राजू. वन्स अगेन ग्रेट शॉट, ग्रेट वन, अनदर ग्रेट सिक्सर. राजू पाटेचा धमाका. 20 धावा फलकावर. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला जोश आणि जलवा अर्थात गोलंदाज सिबान शेखचा. दुसऱ्या षटकामध्ये राजू पाटे 2 षटकार 2 चौकार. 20 धावा फलकावरती आहेत. या अगोदरच्या षटकामध्ये एकही बॉल बॅटला स्पर्श करत नव्हता. दुसऱ्या षटकामध्ये एकही बॉल मैदानामध्ये राहत नाहीये. कमालीचे षटक, कमालीची उलटा पालत आणि यालाच म्हणतात ओपन क्रिकेट, ऑल इंडिया ओपन. खुल्या गटामध्ये स्पर्धांचा हीच नजाकत असते. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. बॉल येत नसेल तर मॅच सुरू राहणार आहे. अजून एक बॉल द्या. हरवल्यानंतर बॉल नवीनच मैदानामध्ये जातो, त्यामुळे वेळ घेऊ नका. फलंदाजांना विनंती आहे. सुंदर फटकेबाजी. राजू पाटेचे फटके आपण बघतोय मैदानाच्या बाहेर जाताना. 3 षटकार 2 षटकार आले. हा दुसरा षटकार होता राजू पाटेच्या बॅटमधून. आज गगनचुंबी फटकेबाजी बघायला मिळाली. हा फुल टॉस होता जो मांडीवरती आदळला आणि दिशा बदलून गेला. थर्डमॅनला 4 धावा इथे मिळाल्या. त्यानंतरचा हा पूल पॉवरफुल होता. आक्रमक फलंदाजी करत इथे राजू पाटेनं धमाकेदार सुरुवात करून दिलेली. 20 धावा फलकावरती. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 12 धावा राखायच्यात एका षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 0 होत्या. 0तून सुरुवात झाली आणि त्यानंतर काय मोठी झेप घेतलेली आहे. या स्पर्धेचे उद्घाटे आदरणीय सचिन ढवळे सरांची सुरुवात सुद्धा अशी 0तून होती, ज्यावेळेस सर पुण्यात आले. यस, बाहेरची कड आहे आणि राजू पाटे जाईल. पहिला धक्का, पहिला फलंदाज बाद. राजू पाटेचा झंझावात इथे अखेर शमलेला आहे. 1 गडी बाद 20. सचिन ढवळे प्रहार 11. आपण चर्चा करत होतो सचिन ढवळे सर ज्यावेळेस ते मुंबईतून पुण्यात आले. ठाण्यात त्यांचं शिक्षण झालं, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यांचे दोन्ही बंधू इंजिनियर आहेत. परंतु पुण्यात आले त्यावेळेस राहण्यासाठी त्यांच्याकडे घरही नव्हतं. तिथून सुरुवात झाली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय सचिन ढवळे सर आणि त्यांची मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी. साम्राज्य हे मोठं साम्राज्य, 0तून उभं राहिलेलं साम्राज्य. 20 धावा फलकावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटक. दुसरं षटक मैदानामध्ये सुरूच राहणार आहे. यश मिळतंय प्रथमेश गोसावीला. नवीन रणजित फराटे. ग्रामीण भागातील खेळाडूंना खास करून सचिन ढवळे सरांनी या स्पर्धेसाठी आपल्या संघाकडून बोलवलंय. आकाश गोरेची मागच्या सामन्यातली कामगिरी निश्चित आश्वासक होती. या षटकामध्ये, या सामन्यामध्ये त्याला अजून लय सापडलेली नसली तरी सुद्धा
जो बॅकफुटवरती जेवढा संघ होता तेवढाच फरक आघाडीवरती आणण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे राजू पाटेच्या झंझावाती फलंदाजीनं. एक वादळ आलं रोरावत मैदानामध्ये आणि काय विध्वंस मांडला आपण पाहिलाय. आता रणजित फराटे, मांडवगण फराटा तालुका शिरूरचा हा खेळाडू आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीने या खेळाडूने देखील टेनिस क्रिकेटमध्ये आपलं एक नाणं खणखणीत वाजून दाखव. ऑल इंडिया ओपनच्या क्षितिजावरती उदय होतोय आता रणजित फराटेचा. येरळवाडीमधल्या 2 बाईक, लागोपाठच्या 2 वर्षातल्या कारेगावातली एक बाईक, अशा बाईक्स त्याच्यामध्ये आहे, त्याच्या नावावरती आहे. ओहो, यस यस, इनसाइड आउट आणि पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 26 धावा, दुसऱ्या षटकाची सांगता होईल. रणजित फराटेचा झंझावात. 26 ऑन बोर्ड. सचिन ढवळे प्रहार 11. तगडी बॅटिंग आहे, सगळे युवा खेळाडू. राजू पाटे नवीन खेळाडू आहे, रणजित फराटे युवा, विशाल निगोट युवा खेळाडूंना घेऊन तर किरण खास बुलढाण्यावरून सचिन ढवळे प्रहार 11 मध्ये सहभागी झालेले युवा खेळाडू आहे. अशी युवा फौज, युवा ऊर्जा इथे मैदानामध्ये सचिन ढवळे प्रहार 11 मधून. आणि काय धमाकेदार बॅटिंग आपण बघतोय. पुढे जसा चेंडू रिलीज झाला तसा तो पुढे आला, पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द विकेट, इनसाइड आउट, डीप लॉंग ऑफच्या वरून हा फटका आकाशाला गवसणी घालतोय थेट अतिथी कक्षामध्ये. वेगवेगळ्या अँगल्स मधून आपण बघू शकतो. टेनिस क्रिकेट .inचे सदाबहार प्रक्षेपण. साहिल आणि त्यांचे सहकारी इथे आपण बघतोय काम करताना अचूक कसं ओहो, इथे बॅटची कड जरूर आहे, मात्र आज जीवदान. राहुल सातव कडून मोठी चूक होते. पहिले 6 चेंडू व्यवस्थित खेळता आले नव्हते आकाशला. त्यानंतरचा फसलेला फटका होता, मात्र जीवदान आकाशला देणं. इथे आकाश सलामीचा फलंदाज आहे, त्याची स्ट्रेंथ मोठी आपल्याला माहित आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील त्याने त्याची बॅटिंग दाखवली होती. त्यामुळं जरी तो फॉर्ममध्ये नसेल तरी कधीही फॉर्ममध्ये येऊ शकतो. त्याला जीवदान देणं हे मला वाटतं धीरेनभाई शाह फाउंडेशनला परवडणारं नसेल. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाज शिबान शेख परत एकदा. इथे डेड बॉलची घोषणा होणार आहे पंचांकडून. तो आला होता पुढे, मात्र फलंदाज तयार नव्हता. रणजित फराटे शिबान शेखचा सामना करणार आहे. एक दिग्गज खेळाडू. बाहेरची कड आहे आणि या डोक्यावरून जाईल अविनाश रामगुडेचा चेंडू फाईन लेगला. दुसरी धाव वेगात पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे आणि 2 धावा जरूर रणजित फराटेला मिळणार आहे. धाव फलक पुढे पोहोचतोय. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सचिन ढवळे प्रहार 11. पहिल्या षटकामध्ये सुरुवात थोडीशी खराब होती, मात्र राजू पाटे षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. शिबान शेख, यस, वॉट अ गॅप. ओहो, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. विजय खडके, कमालीची फिल्डिंग. झोकून दिलं होतं चेंडूवरती आणि डाव्या हाताने चेंडू अडवला. डावखरा खेळाडू आहे तो, त्याला तिथे अडवणं अधिक सोपं झालं असेल, पण 3 धावा सेव्ह केलेत आपल्या संघासाठी. परत एकदा बघू शकतो आपण कसा अडवलाय चेंडू. चांगला फटका होता. जो थर्ड मॅन अर्थातच गली आणि बॅकफुट पॉइंट मध्ये गॅप होता, तो खेळण्याचा प्रयत्न इथे रणजित फराटेचा. चांगला फटका खेळला होता, फटक्यामध्ये कुठेही खराबी नव्हती. यास 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 इथे मागच्या चेंडूवरती कॅच सोडला होता आकाशचा आणि आता चेंडू पाठवलाय त्याने आकाशात. षटकार 36 वरती पोहोचेल इथे तिसऱ्या षटकामध्ये. सचिन ढवळे प्रहार 11 61 धावांचा पाठलाग करत असताना कमालीचा शॉट आहे. देरी से आए दुरुस्त आहे. सुबह का बोला अगर शाम को घर वापस आए तो उसे बोला नहीं कहते. पहिल्या षटकामध्ये 6 चेंडू निर्धाव खेळलेला आकाश इथे त्याच शिबांवरती जोरदार तडाखा दाखवतोय. षटकार ठोकतोय धाव फलकावरती. आणि एक षटकार असतो तो आत्मविश्वास खूप वाढवतो, मनोबल खूप वाढवतो.
जो थोडासा प्रेशरमध्ये होता, थोडासे त्याच्या बॉडी लँग्वेज जाणवत होतं, मात्र आता ते सगळं झटकून दिले त्याने. नव चेतना, नव ऊर्जा. लेंथ बॉल, चेंडूमध्ये बदल केला पहिल्यांदाच आकाशच्या अगेन्स्ट. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो वेगात येतोय जरूर, मात्र 2 धावा. टाळ्यांचा कडकडाट जरूर होऊ शकतो. 38 वरती 1. सचिन ढवळे, प्रार 11. तिसऱ्या षटकामध्ये लेंथ बॉल होता, आतलीकड लागल्यानंतर चेंडू स्क्वेअर लेगला जात होता. डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक खूप मागे होते. 2 धावा धावून पूर्ण करते. या षटकामध्ये आपण 12 धावा आलेल्या बघितलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये एकही धाव खर्च केलेली नव्हती. शिबान शेखनं 2 षटकामध्ये आतापर्यंत 11 चेंडूमध्ये फक्त 12 धावा. कमालीचा गोलंदाज आहे शिबान. फुल टॉस बॉल, सरळ बॅटनं फेस ओपन केला बॅटचा आणि लॉंग ऑनला पाठवलाय. तिकडे 1 धाव प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. आणि फलकावरती 39. 3 षटकांचा खेळ संपला, 13 धावांची सरासरी. इथे बघा धीरेनभाई शहाच्या 3 बाद 40 होत्या. विकेट 39 धावा आहे, मात्र विकेट एकच गमावलेली आहे. मैदानाचं विहंगम दृश्य आपण बघू शकतो आपल्या स्क्रीनवरती. हे पुणे शहर आहे. पुणे शहराचा दक्षिणेकडचा भाग आहे. सिंहगड कॉलेजच्या इन्स्टिट्यूटचा हा, इंजिनिअरिंग कॉलेजचा हा परिसर. 12 चेंडू 22 धावा, 11 धावांची सरासरी हवी आहे. 13 धावांच्या सरासरीनं पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्यात. विशेष म्हणजे पहिल्या षटकामध्ये 0 होत्या, मागच्या 2 षटकामध्ये 39 धावा फलकावरती लावल्यात. दुसऱ्या षटकामध्ये जी तूट निर्माण झाली होती फलकावरती सरासरीची, दुसऱ्या षटकामध्ये ती तूट भरून काढलेली आहे. धावांचा अनुशेष इथे भरून काढलेला आहे दुसऱ्या षटकामध्ये. आणि पुन्हा एकदा विजयाच्या दिशेनं दमदार वाटचाल सचिन ढवळे, प्रहार 11 कडून. 39 वर 1. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. आकाश गोरे 10, रणजित फराटे 9. 10 चेंडूमध्ये 10 धावा. पहिल्या 6 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती आकाश, आणि अखेर तो 10 धावसंख्येवरती आलाय. मागच्या 4 चेंडूमध्ये त्यानं देखील 10 धावा फटकावलेल्या आहेत. त्याचा मागच्या 4 चेंडूवरचा स्ट्राईक रेट आहे 250चा. फॉर्म मध्ये आहे आकाश. रणजित फराटे देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. आणि खरं तर पहिल्यांदा विस्फोट घडवला होता तो राजू पाटेनं. सुरुंगाला बत्ती दिली होती. आता पाहायचे 22 धावांची गरज आहे. विजय खडके, डाव्या हाताचा गोलंदाज, गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण कामगिरी करणारा हा खेळाडू. ओ हो हो, अक्रॉस दी बॅट आकाश. आकाश भेदी फटका, गगन भेदी फटका, षटकार. झेल सुटला होता राहुल सातव कडून. जखम झाली होती आणि ती आता भळभळत राहील, सतत भळभळत राहील. आला पुढे, थोडासा शफल झाला आणि चेंडूचा टप्पा बघितला. त्यानंतर उजवा गुडघा टेकून काय अंदाज दाखवलाय ते आकाश काळेनं. धमाकेदार फटकेबाजी, षटकार. धावफलक वेगाने पुढे पोहोचतो. इथे 45 वरती सचिन ढवळे, प्रहार 11. विजयाच्या दिशेनं पहिलं टाकलेलं पाऊल होतं आकाशचा हा षटकार. विजय खडके, फुल टॉस बॉल आणि यस यस यस, चेंडू सोपा होता मात्र त्याच्यामध्ये जादू होती. आकाश काळे बाद. धक्का क्रमांक 2. 45 धावा. सचिन ढवळे, प्रार 11. विजयाचं समीकरण मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विशाल निघोट, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. यस, हे असतं, हा असतो डाव असतो. डाव्या हाताचा गोलंदाज समोर येतोय म्हटल्यानंतर त्याच्या अगेन्स्ट डाव्या हाताचा फलंदाज. राजू पाटेने आज उजव्या हाताच्या फलंदाजाला खरं तर मोठे फटके टाकले या मैदानामध्ये. प्रथमेश गोसावी, नेहरू नगर पिंपरी. विजय खडके, नेहरू नगर पिंपरी. एकाच शहरातील, एकाच गावातील, एकाच विभागातील हे 2 खेळाडू एका संघामध्ये खेळत आहेत. नेहरू नगर पिंपरी असा एक भाग आहे की इथे सातत्यानं मोठे खेळाडू आलेले आहेत. विशाल कांबळे, त्याच्यानंतर प्रथमेश गोसावी, विजय खडके. रोहन खरात याच विभागातून येतो. वजीर शेखनं देखील क्रिकेटमध्ये मोठं योगदान याच विभागातून दिले. असे काही विभाग असतात की तिथे अनेक खेळाडू, मोठे खेळाडू तयार होतात. खरं तर कुणीतरी ती वाट दाखवली पाहिजे. रॉजर बेनेस्टियर हे नाव आपल्याला माहीत असेल. एकेकाळी असा सिद्धांत होता, चर्चा करू आपण त्याच्यावरती. विजय खडकेचा हा चेंडू,
ओहो, विशाल निघोट आल्या बरोबर हवाई फायर, षटकार. सचिन ढवळे सरांनी शोधलेली ही रत्न आहेत. राजू पाटे नारायणगाववरून आणला, मनसरवरून विशाल निघोट आणला, शिरूर मांडवगण फराटावरून रणजित फराटे घेऊन आलेत, बुलढाण्यावरून किरणला घेऊन आलेत. अशा वेगवेगळ्या विभागातले खेळाडू आहेत आणि युवा खेळाडू आहेत हे. या विभागामध्ये या खेळाडूंनी आपली हुकूमत प्रस्थापित केलेली आहे आणि अशाच खेळाडूंना संघामध्ये घेत या युवा खेळाडूंनी आज धमाकेदार परफॉर्मन्स दिलाय. विशाल निघोट रिव्हर्स अटेम्प्ट, विजय खडकेसाठी 4 रन इथे मिळतील. सचिन ढवळेच प्रहार 11 साठी. स्कोर पोहोचेल 55, 2 गड्याच्या मोबदल्यात. विशाल निघोट 10, 2 चेंडूमध्ये 10 धावा. काय गोलंदाजी, काय फलंदाजी आपण बघतोय. विजय खडकेसाठी निश्चित ही कसोटी पाहणारा क्षण आहे. एक यश जरूर मिळालं होतं, फुल टॉस वरती आकाश काळे बाद झाला, मात्र त्यानंतर एक षटकार एक चौकार ठोकत पुन्हा एकदा सचिन ढवळे प्रहार 11ला. खर तर कुठे मॅच होती, पहिलं षटक संपलं होतं, 0 धावा फलकावरती होता, 4 षटकामध्ये 61 धावांचं आव्हान होतं. सचिन ढवळे सरांना आपण स्क्रीनवरती बघतोय. ओहो हो, इथे वाईड आहे, मोठा बाउन्सर होता, मोठा अपटबार होता. काही चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न होता इथे, पण फर्स्ट स्टेशन आपण बघू शकतो. विजय खडके राऊंड द विकेट आला होता, अँगल बनवण्याचा प्रयत्न होता, उजव्याच्या बाहेर टाकला चेंडू, मात्र अतिरिक्त बाउन्स, मोठा बाउन्स इथे, अतिरिक्त धाव फलकावरती 56, 2 गडी बाद. विजयासाठी मात्र 5 धावा दूर, 8 चेंडू 5 धावा. ओहो, स्लोवर वन. अगदी सोपा चेंडू होता आणि सोपा म्हणण्यापेक्षा चेंडू चांगलाच होता, पण वाटलं की हा स्लोवर वन आहे, मी मोठा फटका खेळू शकतो. कधी कधी होतं असं की आपला अति आत्मविश्वास असतो. परत एकदा 7 चेंडू 5. फुल टॉस बॉल, स्लोवर वन. फुल टॉस जरी असला तरी स्लोवर वन होता तो, आणि मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात असलेल्या खेळाडूला तो कधीही अडचणीचा ठरतो. शेवटचा चेंडू, षटकापर्यंत मॅच गेलेली आहे. चार धावांची गरज आहे, 6 चेंडू 4. कालची मॅच आपण पाहिली होती, संदेश पार्टीने टाकलेले शेवटचं षटक, 6 चेंडू 6 धावा जिंकून दिलं होतं आपल्या संघाला. शेवटच्या चेंडूवरती 5 धावांची गरज होती, अशा परिस्थितीमध्ये मॅच आणली होती आणि फक्त 2 धावा त्या सामन्यामध्ये खर्च करत 2 धावांनी NB धनकवडी संघाला विजय मिळवून दिला होता संदेश पार्टे. तर आज 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना कोणता गोलंदाज इथे पुढे येतोय हे बघायचंय. राहुल सातव. बहुतांश खेळाडू पुण्याचे आहेत. आज संगमनेर अहिल्यानगर वरून शिबान शेख या संघामध्ये आहे. बऱ्याच वेळा आम्ही बघतो ज्यावेळेस बाहेर जातो खेळायला कुठेही, पण मुंबई किंवा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये शिबान शेखला कोणी म्हणत नाही की तो संगमनेरचा आहे, तो नगरचा आहे. नाशिकचा ओळखला जातो की नाशिकचा शिबान. ओहो हो, इथे हवेमध्ये चेंडू आहे आणि क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल. विशाल निघोट बाद. 5 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा वेसन ओढलेली आहे, लगाम खेचलेला आहे आणि विजयाच्या दिशेने अगदी सुसाट निघालेल्या संघाच्या मार्गामध्ये स्पीड ब्रेकर उभे केलेले आहेत. पाहायचे आता स्पीड ब्रेकरच ठेवणार आहात की मोठे खड्डे केले जातील, काटे कुठे दगड गोटे टाकले जातील. नवीन फलंदाज श्रीकांत खुणे. या मैदानामध्ये खेळण्याचा खूप सारा अनुभव आहे. बहुतांश टुर्नामेंट या परिसरातले याच मैदानामध्ये होतात, त्यामुळे श्रीकांत खुणेकडे मोठा अनुभव आहे. एरिया वाईज असोसिएशन्स मध्ये देखील श्रीकांत खुणे खेळलेला आहे.
हे सुद्धा महत्वाचं असतं की कुठल्या ग्राउंडवरती तुम्ही खेळताय. तुमच्या परिचयाचं ग्राउंड असेल तर त्याचा एक मानसिकदृष्ट्या खूप मोठा फरक पडत असतो तुमच्या खेळावरती. विजयाच्या दिशेने आगेकूच 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे इथे. रणजित फराटे नॉन स्ट्राईक एंडला, श्रीकांत खुणे स्ट्राईक एंडला, राहुल सातव. हे शिवधनुष्य उचलायचं ठरवलंय राहुल सातव, त्याला माहिती आहे अवघड गोष्ट आहे. यस यस, चेंडूच्या अगदी समोर आला, हलका फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव घेत प्रेशर डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न आहे इथे. धाव फलकावरती 58, 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. काय मॅच आपण बघतोय. हे क्रिकेट असतं ज्यावेळेस आपण खुल्या गटाच्या 2 अजस्र ताकदी एकमेकांच्या समोर येतात, कोणी माघार घ्यायला तयार नसतो आणि म्हणून शेवटच्या चेंडू पर्यंत ती विजयाची ठिणगी पडत राहते. इथे सुद्धा असाच सामना आपण बघतोय. यस, त्याचं रुटीन त्यानं पूर्ण केलंय. रणजित फराटे ऑन स्ट्राईक. ओहो, यस यस, गॅप आहे आणि 4 रन. चौकार मिळेल. धाव फलकावरती 62 धावा बनवत विजयावरती शिक्कामोर्तब करत क्वार्टर फायनल क्वालिफायर करताय सचिन ढवळे प्रहार 11. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर सचिन ढवळे प्रहार 11 न विजयाचा झेंडा गाडला. तर यानंतर लगेचच टॉस होतोय आणि त्याचबरोबर प्रेझेंटेशन देखील होणार आहे. चला लगेच मॅच सुरू करायची आहे. दोन्ही संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानामध्ये चला ताबडतोब. मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर आणि यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन, शिरसाट स्पोर्ट्स. चला आतमध्ये. चला चला चला, वेळ घेऊ नका, पटकन पटकन चला. दोन्ही संघांनी या आतमध्ये. अमर गोरेच्या 19 धावा, राहुल सातवच्या 17 धावा, दिलीप वर्माच्या 11 धावा. पुन्हा एकदा इथे चांगला समन्वय होता फलंदाजांमध्ये. मात्र 60 धावा धीरेन शाह स्पोर्ट्स फाउंडेशन बनवू शकले. 61 धावांचा पाठलाग करत असताना शिबाननं पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं. 0 धावा तिथं मेडन ओव्हर आले या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर ऑल इंडिया ओपन पूलमध्ये. परंतु त्यानंतर राजू पाटे काय उसळला, म्हणजे जिनिवाचा जे कारंजा उसळतो तसाच उसळला तो. आणि मग विशाल निघोट, रणजित फराटे, आकाश काळे. आकाश या खेळाडूंनी अजिबात मागे वळून बघितलं नाही. जी सुरुवात दिली या मॅच मध्ये राजू पाटेनं आणि त्याच सुरुवातीमध्ये, त्याच वेगात, त्याच ओघात त्यानं मॅचवरती शिक्कामोर्तब करत एक मोठा विजय मिळून